Let's start the match. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आरो 11 वर्सेस भाईजान 11 या संघाची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इकडं कॅच आपल्याला पाहायला भेटतंय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. आपण पाहिलं तर बॅट्समॅनचा चेंडू कट केला आणि तिकडं क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिकडं चांगल्या पद्धतीने कॅच आउट केलं फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. किंग इकडं किंग किंग के स्वरूप में बाद हो रहे हैं कैच आउट के स्वरूप में. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय मेहुल. तिकडे लहान पोरांना विनंती आहे आपण कॅचची प्रॅक्टिस नाही करायची मैदानाच्या आतमध्ये. बच्चे लोग मैदान के आतमध्ये खेलो मत. मैदान के बाहेर जाओ. बाउंड्री लाईनला लागून कुठला खेळाडू असेल त्यांनी विनंती करत आहे लहान पोरांना तिकडे खेळून नाही द्यायचंय. नवीन फलंदाज महिल मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. प्रतिभेच्या माध्यमातून किंगला बाद केला पहिल्या चेंडूवरती पॅचच्या स्वरूपाने. इथं पहिला चेंडू चांगला पिचिंग केला मेहुलला कळला नाही चेंडू गेला तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला तर मेहुल झाला आक्रमण आणि इथं आलाय मेहुलच्या बॅट इथून षटकार. नक्कीच चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला भेटली आणि फलंदाजीसाठी मेहुल गप्पा बसला नाही. नक्कीच पहिला चेंडू डॉट झाला आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं आक्रमणच्या स्वरूपामध्ये षटकार सुद्धा आलाय. रिव्हरच्या स्वरूपात आपण पाहिलं तिकडे क्षेत्ररक्षक दाखल झालेत पण तिकडे एक धाव सुद्धा नाही भेटणार. पण तिकडे थ्रोच्या स्वरूपाने आपण पाहिलं तर तिकडं कुठल्या चुकीच्या पद्धतीने थ्रो गेला पण तिकडं एक धाव सुद्धा नाही भेटली. चांगली कमबॅक प्रतिभेंनी सुद्धा केली.
आणि या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं चांगला पिचिंग केला. मेहुलला कळून सुद्धा नाही दिला. कटच्या स्वरूपामध्ये मेहुल सुद्धा थांबला स्ट्राईक वरती. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये भाईजान वॉरियरच्या संघाकडून. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू आपण सुद्धा पाहायला चांगला पिचिंग केला. मेहुलला कळाला नाही आणि हा चेंडू सुद्धा डॉट झाला. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण 6 धावा खर्च केले. अर्थात आपण पाहिलं तर षटकार आला आणि पहिल्या चेंडूवरती किंगला बाद केला गोलंदाज प्रदीपने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6 धावा 1 गडी बाद आरोही 11 या संघाची. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ पुरेसा कमी आहे. कॉपरेट करायचं आहे दोन्ही संघांनी. नक्कीच मैदानाच्या नव्हत्या पाहिलं तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक टाकले तर मैदानाच्या आतमध्ये दिनेश. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला तर चांगला पिचिंग केला आणि तिकडे फलंदाजाला कळलाही नाही आणि चांगलं डॉट आलं. आणि तर चांगलं यशी रक्षण सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं प्रतिभेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. दिनेश वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरा षटक टाकायला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो दिनेश. ब्लॉक उलच्या पद्धतीने चेंडू टाकला आणि तिकडे कळाला नाही. पण त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव घेतली फलंदाज मुख्तार यांनी. धाव संख्या झाली ती 7 धावा 2 चेंडू 7 धावा. स्ट्राईक वरती फलंदाज दाखल झालाय मेहुल. आणि या चेंडूसाठी सुद्धा आपण पाहिलं तर मेहुलने चांगला चेंडू तो कट केला आणि त्यावरती एक धाव घेतली. धाव संख्या झाली ती 8 धावा 3 चेंडू 8 धावा. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं तर हलकासा चेंडू तो पिच आउट केला आणि त्यावरती सुद्धा एक धाव घेतली.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक धाव आली. त्याच्या मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर थर्ड मॅनच्या रिजनमध्ये चौकार आपल्याला पाहायला भेटला मेहुलच्या माध्यमातून. आणि इकडे धाव संख्या झाली ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होते तिसऱ्या षटक टाकण्यासाठी फिरदोस. चांगला चेंडू पिच आउट केला आणि त्यावरती एक धाव सुद्धा नाही भेटली. आणि हा चेंडू आपण सुद्धा पाहिला तर चांगलाच पिच आउट केलाय. ते डॉट बॉल येतो. दुसरा चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मेहुलला थांबून ठेवलंय गोलंदाजांनी. आणि या चेंडूवरती चांगलाच पिच आउट केला पण तिकडं क्षेत्ररक्षक आहे. पण चेंडूवरती एकच धाव भेटेल. धाव संख्या झाली ती 3 चेंडू 15 धावा. चांगलंच गोलंदाजाचं षटक आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. मुख्तार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. इकडे चांगलाच पिच आउट केला मुख्तारला. तो चेंडू कळाला नाही आणि त्या चेंडूवरती सुद्धा डॉट आला. चांगलीच गोलंदाजी फिरदोस यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना थांबून ठेवण्यात आले. नक्कीच या चेंडूवरती आपण पाहिलं तर चांगलंच पिच आउट केलंय. KPL सीझन 11. वेलकम टू KPL 2025 सपोर्टेड बाय सुभाष भालेरावजी वातरसे. दमदार नेतृत्व डॅशिंग खासदार अर्थातच वर्षाताई गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला ही सामना पाहायला भेटते. KPL पर्व 11वे. पुढचा चेंडू. हा चेंडू सुद्धा चांगला खेळून काढला आणि त्या चेंडूवरती आला मेहुलच्या बॅटतून. चेंडू जाते सीमा रेषा पार आणि तर मेहुलच्या बॅटतून येतं षटकार. धाव संख्या झाली ती षटकाराच्या सहाय्यतेने 22 धावा मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच मेहुलला थांबून ठेवलं, पण नेऊननी त्याचं प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये बॅट इथून दिलं तर षटकाराच्या स्वरूपाने नक्कीच एक स्टेशन वाईजच्या स्वरूपामध्ये कुर्ला सुद्धा एक नामवंत असं परिसर आहे. आणि त्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर चांगलाच प्लॅटफॉर्म भेटला कुर्ला परिसरातल्या प्रत्येक खेळाडूंना KPLच्या माध्यमातून ओरम क्रिकेट कुर्ला प्रीमियर लीग पर्व 11वा कुर्ला ईस्ट व वेस्ट दोन्ही परिसरातले खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटतात. तसेच चांगले या स्पर्धेला आपल्याला सहकार्य लाभलंय सपोर्टेड बाय सुभाषजी भालेराव व तसेच दमदार नेतृत्व डॅशिंग रणरागिणी खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या माध्यमातून ही सामना आपल्याला पाहायला भेटते. कुर्ला परिसरामध्ये KPL सीझन 11 दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. RO11 वर्सेस भाईजान वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रदीप आला गोलंदाजीसाठी. पहिला चेंडूवरती चाचा यांनी त्याला लगावला चौकार. धाव संख्या झाली ती 26 धावा. 26. नक्कीच डॉटच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मैदानाच्या आतमध्ये चांगलीच गोलंदाजी पाहायला भेटते प्रदीप यांची. नक्की त्या चेंडूवरती चांगला पिच आउट केला, पण तिकडे चाचा यांनी काय वेगळं लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक धाव भेटते मैदानाच्या आतमध्ये. आणि धाव संख्या झाली ती 27 धावा. नक्कीच या चेंडूवरती सुद्धा पाहिला मेहुलच्या बॅट इथून आलाय तो आक्रमण षटकार. नक्कीच कुठेतरी लपून ठेवलेला मेहुलला सुद्धा थांबून ठेवलेला फलंदाजी करण्यासाठी आणि नेहुलने सुद्धा प्रति उत्तर दिले फलंदाजी करताना बॅट इथून प्रदीप यांना षटकाराच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या झाली मैदानाच्या आतमध्ये 33 धावा टीम RO11 या संघाची. आणि षटक चालू आहे तो चौथा. एकूण 4 चेंडू समाप्त झाले. या हा चेंडू सुद्धा चांगला पिचिंग केला आला आणि वळला आणि पिच आउट करून चेंडूला पाठवलंय चौकाराच्या दिशेला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चौथा षटक समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या लगावली आहे ती 38 धावा. RO11 संघाचे ड्रिंक्स ब्रेकचा कॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये.
चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. हॅलो. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. आपण व्यासपीठावरती यायचं आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. स्टार ऑटोमोबाईलचे सर्वा शेष्टी रोड आयुबबाई खान यांच्या मार्गदर्शनाखाली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आली आहे. स्टार ऑटोमोबाईल यांची सर्वा CST रोडचे आयुब खान यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आली आहे. चला विजय विजय व्यासपीठावरती यायचं आहे. आयुब खान शेठ यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येणार आहे. धाव संख्या झाली ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा टीम आरोहिल या संघाची. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते तो फिरदोष. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला तर पिच आउट केला पण तिकडे मेहुलनी काही चुकी नाही केली. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पार आणि येतोय तर मेहुलच्या बॅटरीतून नक्कीच येतो तो चौकार. धाव संख्या झाली ती आरोहिल संघाची 42 धावा. एक गडी बाद. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आऊटची अपील होती पण तिकडे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव घेण्यात आली मेहुलच्या माध्यमातून. धाव संख्या इथे झाली मैदानाच्या आतमध्ये 43 धावा. बघू कुठला खेळाडू आजच्या दिवसामध्ये 50 हाफ सेंचुरीचा मानकरी ठरतो मैदानाच्या आतमध्ये. एकूण मेहुलचे आपण धावा पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये लगावलेत ते आणि जर चांगला पिच आउट केला तिकडे क्षेत्ररक्षक होता पण क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि इथे येतोय मुख्तारच्या बॅट इथून ब्रँडेड चौकार. धाव संख्या झाली ती 47 47 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मुख्तारला परतावं लागते पवेलियनमध्ये कॅच आउटच्या स्वरूपामध्ये. इकडे क्षेत्ररक्षकाने काही चुकी नाही केली पण याच्या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तिकडे दिनेश होता. दिनेशच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं तर चेंडू निसटून गेला सीमारेषा पार आणि इथं आला तो चौकार. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय तो आदिल.
नक्कीच आदिलने पहिला चेंडूचा पिचिंग केला त्यावरती एक धाव घेतली आणि धाव संख्या झाली ती संघाची 48 धावा 48. शेवटचा चेंडू पण पाहिला तर इथं डॉट बॉल आला आणि एकूण समीकरण झाले ते पाच षटकाच्या धावतेनंतर धाव संख्या झाली ती R11 या संघाची 48 धावा. व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये 6वं षटक वैदिक पहिल्या संघासाठी 6वं षटक टाकायला मैदानाच्या मध्ये दाखल होते तो शोएब बादशाह. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. सिंथेटिक बॉल ओव्हर. आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 50 मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते टीम आरोहिल या संघाची. इथे काय आपण पाहिलं तर चांगलाच कट केला पण त्यावरती एक धाव दुसऱ्या धावची कॉल होती पण ते दुसरा धाव सुद्धा नाही घेतला. मिळून आला स्ट्राईक वरती.
4 चेंडू आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या झाली ती 53 धावा. फलंदाज मेहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक इन वरती. नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू पिचिंग झाला आणि थर्ड मॅनच्या रिजन मध्ये गेला तो चौकार. नक्कीच मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर सेंटरिक बॉलचा समाप्ती झाली आणि त्या ओव्हरमध्ये एकूण 10 धावा खर्च करण्यात आली गोलंदाजी यांच्याकडनं. आणि इकडं एकूण +5 चा इक्वेशन आले आणि धावसंख्या झाली ती 63 धावा. 63. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 63 धावा. 63. Lots of 2 wickets. Team RO11. एकूण मेहुलचा आपण स्कोर कार्ड चेक केल्यावरती वैयक्तिक 44 धावा आपल्याला पाहायला भेटतात. आणि नक्कीच आपण पाहिलं इथं आला षटकार आणि त्याच्या सहाय्यतेने मेहुलच्या या इनिंग मध्ये अर्धशतक कंप्लीट झालेला आहे. 50 धावाचा मानकरी दिवस दुसरा ठरला तो मेहुल. एकूण 50 धावा त्याच्या बॅटीतून आले आहेत. मेहुल आपली बॅट वर करायची. अर्धशतक पूर्ण झाले मैदानाच्या आतमध्ये. वेल प्लेड मेहुल. आणि इकडं अर्धशतक कंप्लीट झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर त्रिफळाची दांडी 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 गोल करण्यात आली मेहुलची मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांनी मिडल स्टंप बोल्डच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला भेटलं. उत्तर देण्यात आले गोलंदाजाकडून पण चांगली इनिंग आपल्याला पाहायला भेटली मेहुलच्या हस्ते. नक्कीच मित्रांनो टाळ्या नक्कीच झाले पाहिजे मेहुल करिता. एकूण व वैयक्तिक 50 धावा बनवले आपल्या संघासाठी. यांनीच आपल्या संघाला चांगलं धावसंख्या बनवून दिली ती. मेहुल यांनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मेहुलची जागा घेण्यासाठी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हितेश. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चांगला कट केला आणि त्यावरती एक धाव घेतली हितेश या फलंदाजाने आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. येणार 6 चेंडू शिल्लक या षटकातले. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ या इनिंगचा आणि धाव संख्या झाली ती आरोही लेण्या संघाची 7 ओव्हर नंतर 74 धावा. आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव घेण्यात आली हितेशच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो स्ट्राईक वरती आदिल. आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय येतोय. आउट. OUT आउट. LBWच्या स्वरूपामध्ये आदिलला परतावं लागते पवेलियन मध्ये. नवीन फलंदाज आदिलची जागा घ्यायला येते मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते खालिद ब्रावो. कुर्ला परिसरात नावाजलेला खेळाडू ब्रावो या नावाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये बघू ब्रावो किती धावा टोलवतो आपल्या बॅटीतून व संघासाठी. आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर दांडी 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 गुल केली ब्रावोची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ब्रावोची जागा घ्यायला. शाहिद मैदानाच्या नवीन फलंदाज दाखल होत आहेत. धाव संख्या झाली ती 75 धावा. 75. Lots of 5 wickets. Team RO11.
नक्कीच या चेंडूवरती आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूवरती 2-2 धावा घेण्यात आले आणि या इनिंगची समाप्ती झाली आणि धावसंख्या या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला भेटली तर 79 लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम आरोहिलेना संघाची भाईजान वॉरियर्सच्या संघाला विजय होण्याकरिता येणाऱ्या 8 षटकामध्ये 80 धावांची आवश्यकता व तसेच आपल्यासोबत आपले मित्र जोडतील तसेच व्हॉइस ऑफ विक्रोली सागरजी मोरे सर. थँक्यू. हॅलो. थँक्यू सो मच यश. आणि दुपारच्या सत्रामध्ये आता आपण पाहिलं तर थोडं ग्राफ वरती जाताना पहिला गेला एक 80चं टार्गेट आहे. मॅच चांगली रंगेल का? आणि यानंतर TFS आणि हार्दिक ब्लास्टर्स आपण कॅप्टन टॉस साठी या. टीम TFS आणि टीम हार्दिक ब्लास्टर्स आपण टॉस साठी या लवकर. हॅलो. थँक्यू सो मच. आणि एक चांगली मॅच आहे. टार्गेट आहे आपण पाहिलं तर मॅचला जिंकण्याकरिता 80 धावांचा पल्ला गाठायचा. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम भाईजान वॉरियर्स 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे. आज पहिली आजच्या दिवसातील देखील 50 पाहायला मिळाली. मेहुलने चांगली बॅटिंग केली आणि तिसरी 50 म्हणजे खूप चांगला खेळ करत असताना पहिल्या गेला. कालच्या दिवसामध्ये साजिदची पाहायला मिळाली. त्याच्या अगोदर सायमन आणि आता मेहुल हे नाव इकडे पाहायला मिळतंय.
लेट्स प्ले. डबल स्पोर्ट्सला आपण लाईव्ह पाहतोय मित्रांनो. हलकंसं ऊन पण पडलंय आणि 80 धावांचा पल्ला गाठायचा स्ट्राईक एंडला दीपक. त्याच्या सोबतीला बॅटर उदय कांबळे आणि बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन भरतच्या हातामध्ये बॉल दिला. पहिलीच ओव्हर घेऊन असताना स्ट्राईक एंडला बॅटर दीपक. पहिल्याच बॉलवर फटका थोडा फसला आणि मिस टाइम स्ट्रोक होत असताना आपण पाहतो मॅच तिथे थोडीफार शांत होतीये. आरो 11 आपला एक प्लेयर पाठवा. आरो 11 अपना टीम मेंबर्स प्लीज कमेंट्री बॉक्स में भेजिए. आरो 11 आरो 11 अपना टीम मेंबर्स. स्टार्ट अच्छा किया है भरत ने. स्टार्ट अच्छा दिया अपनी टीम के लिए. 80 का पल्ला काटा तो दीपक को भी चांस लेना जरूरी है. इस बार फाइनल खेलने की कोशिश की. यहाँ पर मिस टाइम स्ट्रोक और यहाँ पर मोए मोए. दीपक मार रहा था कुर्ला में और जाया बैंड्रा में. थोड़ा बॉल अलग स्टाइल से खेलने की कोशिश की दीपक ने. इस बार भी सामने खेलने की कोशिश की. डाउन द ग्राउंड एक अच्छा स्ट्रोक. वहां पर अच्छी फील्डिंग और वहां पर मिस फील्ड. एफर्ट्स तो दिए. एक ने बीट किया दूसरे ने भी बीट किया और वहां पर एक रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. एक ही रन पे यहाँ पर खाता भी ओपन किया है. 80 का बल्ला यहाँ पर चेस करने का है. सो बैटिंग करना जरूरी है. स्ट्राइक एंड पे बैटर अभी उदय. आरो 11 अपना एक टीम मेंबर्स प्लीज भेजिए. आरो 11 इस बार भी कट करने की कोशिश की. गैप में बॉल ट्रैवल होता हुआ बॉल नहीं रुकेगा. वहां पर आउटफील्ड फास्ट है और 4 रन मिलेगा. एक अच्छा स्क्वायर कट. बेहतरीन टाइमिंग किया उदय ने और यहाँ पर 4 रन. उदयला माहिती आहे की रन्स करावे लागतील आणि त्यासाठी मात्र ही पॉवर प्लेची कोंडी कुठे ना कुठेतरी फोडावी लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आले तर 80 पण आपण इकडे चेस करू शकतो. भाईजान वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध आरो 11. राजेश 11 मला असं वाटतं टीम क्वालिफाय झाली आहे. आणि कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर सुरुवात केली आहे. उदयने एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. रन मात्र तिकडे 4 मिळालेत. पुन्हा एकदा बॉलर भरत. स्ट्राईक केला बॅटर उदय. या बॉलवर फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. या बॉलवर आपल्या रडारमध्ये बॉल आलाय आणि भिरकावून दिलाय. 6 रनसाठी उदय कांबळे. चांगला फटका खेळत असताना पण पाहिलं प्रत्येक टायमिंग केलं आणि रन मात्र 6 ने पुढे जाऊन पोहोचतोय. 12 रन 12 धावा झाले धाव फलकावरती. भाईजान वॉरियर्सला पण आता फाईट करावं लागेल आणि ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. चांगलं टायमिंग केलं उदयने आणि मॅच मध्ये थोडीफार ग्राफ वरती नेण्याचा प्रयत्न करतात उदय. तिसरा या क्रीडा स्पर्धेचा आज आपण सेकंड लास्ट डे पाहतो. उद्या फायनल डे असणार आहे. संडे फंडे. खूप चांगल्या पद्धतीने फायनल डे पण इकडे रंगेल.
चांगलं टायमिंग केलं गेलं, बट आता उदयला पण माहिती आहे की सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थोडा बॉल लेफ्ट केला आणि तिकडे डॉट बॉल. पहिली ओव्हर संपली आणि स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 12 धावसंख्येवरती स्थिर आहे. 68 धावांची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. 42 बॉलमध्ये 68 धावांची गरज आहे. 68 रन्स टू विन 42 बॉल्स. 42 गेंदों में 68 रन की जरूरत है मैच जीतने के लिए टीम भाईजान वॉरियर्स. तीसरा दिन है इस टूर्नामेंट का और एक अच्छा प्लेटफॉर्म सभी यंग टैलेंट के लिए. 11वां साल है और आज सभी प्लेयर्स यहाँ पर फाइट कर रहे हैं टेबल टॉप करने के लिए. कल आईपीएल फॉर्मेट में क्वालिफायर राउंड यहाँ पर खिलाए जाएंगे. टायमिंग चांगलं करावं लागेल. रन्स करावे लागतील. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर इकडे बनवावी लागेल. बच्चे लोग अंदर बॉल अलाउड नाही आहे. बॉलिंग के लिए बॉलर आसिफ. बॉलिंग के लिए खालिद ब्रावो. अच्छा फील्डर है, फील्डिंग भी अच्छा यहाँ पर ब्रावो ने पेश किया अपनी टीम के लिए कल के दिन में. और अभी ये मुकाबला इंपॉर्टेंट मैच है. देखते हैं कौन सी टीम आज टेबल टॉप कर रही है. थोडं स्पीडअप करायचं आहे. या बॉलवर देखील तिकडे फिल्डर एक चांगली कॅच पकडली गेली. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, परफेक्ट कैच. पकड़ो कैच और जीतो मैच. अच्छा कैच वहां पर कलेक्ट किया हरीश. गुड कैच हरीश. और हरीश ने यहाँ पर दीपक को बाहर भेज दिया. एक इंपॉर्टेंट विकेट यहाँ पर बाहर जाती हुई भाईजान वॉरियर्स के लिए. पहला झटका यहाँ पर. बैटिंग के लिए बैटर प्रदीप बड़े. जो मुसीबत में खड़े वो है हमारे प्रदीप बड़े. और इस ग्राउंड का सबसे हाईएस्ट सिक्स उन्होंने लगाया. डीप स्क्वायर लेग में मेरे को लगता है उस स्कूल के ऊपर उनका हाईएस्ट सिक्स है. और अच्छे बैटर है. बॉलिंग भी अच्छा करते अपनी टीम के लिए. सभी वाईसीसी टीम का मैं एक अच्छा प्लेटफॉर्म यहाँ पर इस बार. अच्छी गेंद यहाँ पर खालिद की. और यहाँ पर लाउड अपील. और यहाँ पर डॉट बॉल. आसिफ वहां पर थोड़ा मेरे को लगता है एंजॉय कर रहा है. इसके बाद का टीम हार्दिक ब्लास्टर्स और टीम टीएफएस. इस बार हल्ला बॉल कर दिया है. हवा में गेंद और बॉल जाएगी बाहर. 6 रन के लिए. परफेक्ट प्रदीप. हाई एंड सम 6. वर्षादी गायकवाड यांचं नेहमीच सहकार्य राहिले या टुर्नामेंटला. आज खासदार म्हणून देखील खूप चांगलं कार्य या परिसरात करतात.
सुभाषजी भालेराव साहेब, त्याचबरोबर सर्व आमचे लोहारजी, सर्वांचं आभार आहे. इस बार फिर से रुक के खेला है और यहां पर हवा में गेंद, बॉल फिर से बाहर जाएगी 6 रन के लिए. प्रदीप यहां पर नहीं रुकेगा भाई. टॉस के लिए आ जाओ दोनों टीम्स में. संजरी फाउंडेशन के हमारे अयूब भाई, नईब भाई और रियाज भाई, मैं उनको गुजारिश करना चाहता हूं कि आप आ जाओ. और नईम भाई आप भी, आपका भी स्वागत है. और इस बार फिर से, और यहाँ पर मैजिक फिर से, बेहतरीन बैटिंग यहाँ पर, प्योर एंड परफेक्ट बैटिंग. 32 रन झालेत आणि खूप चांगली बॅटिंग केली गेली प्रदीप. चांगलं टायमिंग करत असताना प्रदीपने 4 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावा केल्यात आणि अक्षरशः तुटून पडलाय या मॅच मध्ये. आणि ग्राफ त्यांनी पूर्णपणे हलवून टाकलं. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर शांत होते. प्रदीपचे 2 6 मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी घेतली आणि प्रदीप ने दिखा दिया भाई, हम भी किसी से कम नहीं है. भाईजान वॉरियर्स भी फाइट करेगी. और यहाँ पर स्कोर अभी 32. अच्छी बैटिंग यहाँ पर यूके. उदय कांबळे एक बेहतरीन बैटिंग करने अपनी टीम के लिए. बॉलिंग के लिए अभी बॉलर मेहुल, जिन्होंने 50 लगाया, तो कॉन्फिडेंस हाई है. इस बार ग्राउंड स्ट्रोक खेलने का कोशिश यहाँ पर, बॉल ट्रेवल होती हुई सिंगल, और सिंगल के साथ स्कोर कार्ड यहाँ पर 33. टॉस के लिए आ जाओ दोनों टीम्स, अर्दिक ब्लास्टर्स और टीम हमारे सभी संजरी फाउंडेशन खान ब्रदर्स यहाँ पर आ चुके हैं. और उनके हाथ से ये इंपॉर्टेंट मैच का यहाँ पर टॉस. हार्दिक ब्लास्टर्स ने टॉस जीता है. और सर, 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में मैं जानना चाहता हूँ कि केपीएल एंजॉय करना, देखो किसको क्रिकेट खेलना पसंद है, किसको देखना, और किसको तो ड्रीम 11, तो क्या बताना चाहिए केपीएल के बारे में? भाई एक ही बात बोलना चाहता हूँ हमारे इमरान भाई के लिए कि हमेशा ऐसे ही करते रहे और आगे बढ़ते रहे. और हमारे समीर भाई, हमारे पूरे कुर्ला के लोग जो भी है, सब ऐसे ही खेल के तरक्की करते रहे और आगे आईपीएल में खेले. क्या बात है. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच सर, आप भी आए इस टूर्नामेंट के लिए.
अच्छी बैटिंग यहाँ पर प्रदीप और उनके साथ यूके उदय कांबळे अपनी टीम के लिए अच्छा बैटिंग कर रहे हैं। दूसरा मुकाबला और चेस करते हुए 80 रन का पाटला करते हुए टीम भाईजान वॉरियर्स इस मैच में। सभी का स्वागत है दोस्तों, तीसरा दिन इस टूर्नामेंट का, कुर्ला प्रीमियर लीग 11वां साल इस टूर्नामेंट का। 37 रन हो चुकी है। स्ट्राइक एंड पे प्रदीप इस बार कट करने की कोशिश, यहां पर अच्छा टाइमिंग नहीं कर पाए बट वहां पर रन मिलेगा। एक सिंगल, मिडल बैट नहीं कर पाए, थोड़ा यहां पर मिस टाइम स्ट्रोक हुआ बट वहां पर रन सिंगल। प्रदीप के लिए मेरे को लगता है थोड़ा बड़ा बल्ला चाहिए, ये बल्ला भी उसके हाथ में थोड़ा छोटा लग रहा है। अच्छा स्टार्ट उन्होंने भी खेल चुके हैं, उनके साथ उदय। स्टिपाडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल फील्डर आहेत तिकडे, मेसफील्ड 4 रन। उदय कांबळेने मात्र एक चांगला स्ट्रोक घेत असताना 4 रनने पुन्हा एकदा ग्राफ वरती जाईल आणि जाऊन पोहोचतोय 42। 42 धावा झाल्या धावफलकावरती। धावा झाल्या धावफलकावरती, मध्ये अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे। प्रदीपने आल्यावरची फायरिंग केली ती मात्र थोडीफार मैचला टर्निंग पॉइंट होती। प्रदीप के 2 6 आए और वहां पर मैच पलट दिया। हमारे डबल भी मैच को एंजॉय कर रहे हैं। डबल स्पोर्ट्स आपल्या मित्राचं चॅनल आहे मित्रांनो, त्याला तुम्ही नक्कीच त्याला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मॅच कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर शांत चालू आहे आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। ग्राफ अगदी वरती जाताना पाहिला गेला, स्कोर जाऊन पोहोचतोय 42। 42 रन झालेत, म्हणजे अजूनही 38 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता। आमचे MPL पण मालेगाव वाशिम विदर्भाला जे आपले आयोजक सोनू भाऊ अहिर आणि त्यांच्याबरोबर विदर्भाचे आपण पाहिलं तर मधील हिंदी समालोचक सुनील भाऊ नरवाडे यांच्याकडून देखील या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत। MPL 4 मालेगावमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आहे आणि त्यांची ती प्रीमियर लीग चालू आहे, तिकडे पण तापमान थोडं जास्त आहे। आणि धन्यवाद भाऊ, तुम्ही देखील आम्हाला इकडे शुभेच्छा देतात, अगदी मनापासून आभार आहे। सोनू भाऊ अहिर आणि त्याचबरोबर आमचे हिंदी समालोचक सुनील भाऊ नरवाडेजी, आपले देखील अगदी मनापासून आभार आहे, धन्यवाद। लेट्स प्ले। थोडीफार आपण पाहिलं तर मॅच शांत होताना पाहायला मिळते आणि ग्राफ वरती गेला। प्रदीपने एक चांगली बॅटिंग केली आहे, रन्स थोडेफार आपण पाहिलं तर फिरताना पाहिले गेले, 2 6 आले आणि मॅच रंगावली आहे। प्रदीप आणि त्या सोबतीला उदय कांबळे। आता 30 बॉल मध्ये मला असं वाटतं 38 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता। 3 ओव्हर संपल्यात, पण त्याच्यामध्ये एक पिंक बॉलची ओव्हर आहे, सिंथेटिक ओव्हर म्हणून, त्या ओव्हरमध्ये देखील थोडा गेम फिरू शकतो। चांगलं खेळ आज KPL मध्ये पाहायला मिळतोय। 11वं वर्ष आहे। आणि 3 ओव्हर समाप्त झाल्यात। 42 रन आमच्यासोबत ओमकार देसाई स्वतः आहेत दौरे। आता ओमकार सुद्धा मला असं वाटतं उन्हातलं क्रिकेट थोडं कमी आहे, आता नाईटलाच टुर्नामेंट होत आहेत मोस्ट ऑफ, आणि महाराष्ट्रात पण तापमान वाढलंय, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण जवळून पाहिलं आहे। आणि आज स्वतः इकडे KPL आपली हक्काची क्रीडा स्पर्धा, भोपाळचा दौरा थोडा बाजूला ठेवून आपली प्रीमियर लीग खेळली पाहिजे। आणि म्हणजे इकडे एक वेगळी मजा आहे, भले व्यावसायिक गटात तुम्ही किती चांगला परफॉर्मन्स करा, बट आपली स्थानिक प्रीमियर लीगला जो परफॉर्मन्स चांगला करेल आणि ते एक सॅटिस्फाय वेगळं आहे। आज कालच्या दिवसामध्ये पण खूप गर्दी होती, उद्या मला असं वाटतं इकडे बंदोबस्त लावावा लागेल, खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग पण इकडे येतील। या बॉलमध्ये देखील हाफ ट्रॅकर बॉल, फटका तिकडे फसलाय, फिल्डर आहेत आणि नो मॅच स्टॅन मध्ये बॉल पडतोय। प्रदीपने दीर्घ श्वास घेतला, फटका थोडा फसला होता, रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल। एक रन महत्वाची आहे, त्या सोबतीला उदय कांबळे पण चांगली बॅटिंग करतात।
ट्रॅकर बॉल, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. पुल अँड पॉवरफुल. उदय कांबळे, कांबळेची बॉडी पण डोले शोले, बायशेप मारूनच आलाच आणि चांगला टायमिंग करत असताना पण पाहिलं तर परफेक्ट टायमिंग केलं. मॅच थोडीफार शांत चालू आहे. चांगली बॉलिंग करतात लेफ्ट आर्म आसिफ. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हलक्या हाताने फक्त ढकललं. उदयचं एक सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते. एक 6 आलाय, त्यामुळे उदयला माहिती आहे की ह्या ओव्हरचा रन्स भरून आले आहेत आणि तब्बल 50 रन कंप्लीट होत आहेत बायजन वॉरियर्स. वेल प्लेड, चांगली कामगिरी केली. प्रदीपचं बॅटिंगसाठी येणं आणि मॅच मध्ये थोडं कलाटणी देताना पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील शॉट ऑफ द टुर्नामेंट, क्लासिकल स्ट्रोक, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी, कडक. प्रदीप बडे, काय स्ट्रोक खेळला गेलाय. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर सारण अमित गोलतकर सर पण बघत बसले की चांगलं टायमिंग केलं आणि अमित गोलतकर सरांचा पण रिव्हर्स बघण्यासारखा राहिलाय. छप्पन्न धावा झाले धावफलकावरती. छप्पन्न धावा झाल्या त्यांनी, तर फक्त 24 धावांची गरज आहे. वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात प्रदीप बडे. ऑन फायर, फायर नहीं वाइल्ड फायर है. खतरनाक बैटिंग. जो मुसीबत में खड़े वो हमारे प्रदीप बड़े, और वो सबसे नडे वो हमारे प्रदीप बड़े. वेल बॅटिंग प्रदीप, सर्वांना खुश केलं प्रदीपने आणि प्रदीप पण सॅटिस्फाय झाला की आपली बॅटिंग ह्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. भाईजान वॉरियर संघ मात्र आता पुढे जाऊन पोहोचतोय, स्कोर जाऊन पोहोचेल 62. 62 धावा झाल्यात. आणि आता सिंथेटिक बॉल म्हणजे पिंक बॉलचं हे क्रिकेट थोडंफार वेगळं बघायला मिळालं. या बॉलने 6 थोडे कमी बघायला मिळाले, रन्स पण मायनस होताना पाहायला मिळाले. दुसरी मॅच चालू आहे. दुसऱ्या मॅच ही आपण पाहिलं तर सेकंड इनिंग, फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. प्रदीप बडेने पूर्णपणे मॅच ही फिरवली. बॉलिंग के लिए गुड्डू किंग. सिंह इज किंग. टी शर्ट के पीछे भी उन्होंने किंग लिखा है, किंग ऑफ गुड्डू शेख. और देखते अभी गुड्डू अपने टीम के लिए ये इंपॉर्टेंट ओवर है. इस बार कट करने की कोशिश, यहां पर लेग स्टिक के बाहर वाइट बॉल. एक्स्ट्रा रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 63. इस बार भी सामने खेलने की कोशिश की, वहां पर बिंदी गेंद, डॉट बॉल, हल्का सा बॉल कट करने की कोशिश की वहां पर गुड्डू ने. और वहां पर मालूम है बैटर उदय को कि यहाँ पर इस ओवर में रन्स करना जरूरी है, 6 रन कम से कम करना भी जरूरी है. इस बार सिंगल रन की कोशिश की है, हल्के हाथ से यहाँ पर सिर्फ पुश किया और वहां पर रन सिंगल. स्ट्राइक एंड पे अभी बैटर प्रदीप, जिन्होंने इस मैच का पूरा माहौल ही बदल दिया है. से प्रदीप खरोखर चांगली बॅटिंग केली प्रदीप बडेने आणि पूर्णपणे मॅच रंगवली आहे.
या बॉल देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला प्रदीपने. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. उदय आणि प्रदीपची एक चांगली इनिंग आहे, त्यामुळे मॅच थोडीफार आता आपण पाहिलं तर भाईजान वॉरियर्सकडे जाताना पहिले गेले. या बॉल देखील अगदी ड्राईव्ह करत असताना 1 रन मिळेल. हार्दिक ब्लास्टर्स आणि यानंतर TFS द फेअरलेस स्क्वॉड अशी मॅच यानंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 1 रन मिळेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत स्कोर 5 रन तर आतापर्यंत आलेत, म्हणजे आता फक्त 1 रन करायचा आहे. थोडी क्लोज फिल्डिंग लावली आहे, कारण की 1 बॉल 1 तर करायचाच आहे. एक रन तर कंपल्सरी करावा लागेल बॅटर उदयला या ओव्हरमध्ये. फुटवर चांगला आहे आणि बॉल थोडा फिरला, पण प्रदीप बोलेल मायनस झालेलं चालेल, पण विकेट नको आहे. 5 रन म्हणजे 3 रन मायनस होतील. स्कोर झाला आतापर्यंत 65. 64. 16 रनची गरज आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका चांगला, बॉल थोडा हलकासा खाली बसला, बॉल निघून जाईल 4 रनसाठी. प्रदीप बडेने ह्याही ओव्हरमध्ये देखील हल्ला बॉल केल्याने आता मॅच थोडीफार भाईजान वॉरियर्सने आपल्याकडे खेचली आहे. वेल प्लेड प्रदीप. रन झाले आतापर्यंत 68. यहाँ पर फिंगर रोल किया हवा में गेंद, और यहाँ पर मेरे को लगता है इस टूर्नामेंट का चौथा 50. एक बार जोरदार तालियां प्रदीप के लिए. वेल बैटिंग प्रदीप. चौथा 50 इस टूर्नामेंट का. वेल बैटिंग, और प्रदीप ने पूरा यहाँ पर शेयर मार्केट हिला दिया. परफेक्ट टाइम करते हुए 80 रन का एक पल्ला था और वो इजीली यहाँ पर चेस करते हुए भाईजान वॉरियर्स. परफेक्ट प्रदीप. इस बार यॉर्कर डालने की कोशिश की, बट यहाँ पर बैटर को बाहर जाने पड़ेगा. परफेक्ट यॉर, बट दोस्त लोग प्रदीप के लिए एक बार जोरदार तालियां. वेल बैटिंग. साइमन, उसके बाद साजिद, उसके बाद मेहुल, और उसके बाद अभी प्रदीप बड़े. ये नाम 11वें साल में चौथा 50 प्रदीप बड़े का. अच्छी बैटिंग करते हुए अपनी टीम के लिए प्रदीप बड़े ने पूरा स्कोर को आगे लेते हुए
न्यू बैटर यहाँ पर आते हुए अच्छा स्ट्रोक यहाँ पर सामने तरफ खेलने की कोशिश की बैटर जमान, अच्छा स्ट्रोक के लिए बैटर जमान ने यहाँ पर स्ट्रेट ड्राइव खेलते हुए और रन हो चुके अभी तक 75। 5 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। स्टार्ट टू एंड बैटिंग उदय भी अच्छा करे अपने टीम के लिए। वेल प्लेड उदय। विकेट जाने के बाद ऐसा लगा कि मैच थोड़ी फंस जाएंगी, बट प्रदीप का एक एग्रेसिव इनिंग यहां पर देखने के लिए मिली। इस बार फिर से सामने खेलने की कोशिश की, वहां पर डॉट बॉल। या बॉल पर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे, डॉट बॉल। शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता 12 गेंदों में 5 रन की जरूरत है। मॅच थोडीफार आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळते, फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे। या बॉलवर अपरकट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चांगला फटका। जमान बेहतरीन टाइमिंग यहाँ पर जमान का और 4 रन। ये मैच होने के बाद आरोही टीम आपका एक फोटो शूट यहाँ पर है, इसलिए कि यहाँ पे जाने का नहीं है अपन लोग, प्लीज। अच्छा फोटो यहाँ पर एक 11वें साल की याद रहेगी। अच्छा फोटो शूट होएगा, उसके बाद अपने जा सकते हैं प्लेयर लोग। और 11 1 रन की जरूरत है, स्कोर इक्वल हो चुका है और यहाँ पर एक अच्छा यॉर्कर, गुड बॉलिंग। या बॉल पर देखील विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय। मॅच जिंकले गेली भाईजान वॉरियर्स। वेल प्लेड प्रदीप बड़े एंड टीम। 80 रन का एक बड़ा टारगेट यहाँ पर चेस किया टीम भाईजान वॉरियर्स ने। आरोही 11 अपना एक फोटो शूट के लिए आ जाओ, आरोही 11 टीम मेंबर्स। आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट प्रदीप बडे। प्रदीप बडे आपण या अफलातून बॅटिंग केली प्रदीप बडेने, आणि पहिल्या इनिंग मध्ये पण मेहुलने, म्हणजे ही एक अशी मॅच झाली की दोन्ही इनिंग मध्ये 50 पाहायला मिळाले। मेहुलने पण 50 लगावले, इकडे प्रदीप बडेने पण 50 लगावले, बट प्रदीप बडेची टीम भाईजान वॉरियर्स मात्र इकडे जिंकली आहे।
और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच देने के लिए मैं अरीफ भाई, जिनका एयर बैग फेमस है, ऐसे हमारे अरीफ भाई